बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो, किनारे बदल जाएंगे। अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा, तो बल्लेबाज दीपक बेंद्रे को आज चमकना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। इस बार देखिए फिर से एक बार पॉइंट इधर में खेल दिया, फील्डर है पॉपिंग क्रीज में, डेंजर जोन में थे खिलाड़ी, पर यहाँ पर अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्क्रीन पर हम देख रहे हैं। 18 रन 2 विकेटों के नुकसान पर कमाल की गेंदबाजी जय सुरेकर। आज जिस तरह से कप्तान ने विश्वास दिखलाया लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम के किशोर नाइक ने, उसी तरह से गेंदबाजी लगभग करते हुए नजर आ रहे। शानदार गेंदबाजी। स्ट्राइक पर बल्लेबाज निशांत कड़वे, बाइकर मैन अलीबाग तहसील में पहली बाइक जीतने वाले खिलाड़ी, देखा जाए तो मिलखत खार गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी निशु कड़वे। इस बार बड़ी गैप कवर के ऊपर से खेल दिया है, गेंद दंदलाती बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। डीजे करण को मौका, मुश्किल होता है लेकिन सबर करने वालों की मंजिल बहुत खूबसूरत होती है। और खूबसूरत चौवा नीशु के बल्ले से आता हुआ, इस बार आड़े बल्ले से खेल दिया, पैडल स्वीप करने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे, काफी दूर होने की वजह से यहां पर जीवनदान मिलता हुआ। तब तक 2 रन लेने का मौका यहां पर दोनों बैटर्स के पास। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। शुभम कैलाश कानवरे सर में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 24 रन की समाप्ति के बाद 24 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी का यहां पर नजराना पेश किया है। आज जिंदा है कल गुजर जाएंगे, कौन जानता है कब बिछड़ जाएंगे। नजर मत होना मेरी शरारत से, नाराज मत होना मेरी शरारत से, मेरे दोस्त ये वो पल है जो बार बार नहीं आते। और जरूर आज अच्छा आयोजन हम देख रहे हैं, दमदार अमदार अलीबाग बीच बैश धमाका। इस प्रतियोगिता का आज का तीसरा दिन, तीसरे दिन में ये शानदार मुकाबले, जबकि यहां पर दमदार अमदार अलीबाग बिग बैश लीग 2026 सीजन फर्स्ट का ये थरार है। गेंदबाजी के लिए आते हैं फिर से एक बार लोमड़ी के दिमाग के गेंदबाज किशोर नाइक, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। स्ट्राइक पर बैटर दीपक बेंद्रे। 24 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर ऑफिशियल अंपायर का इशारा, मुड़ता गेंद यहां पर रनवे में फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए सज्ज होंगे एक मास्टरमाइंड किशोर नाइक, जिन्होंने फुल टॉस गेंद, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, गेंद बाउंड्री लाइन के पार, षटकार डीजे करण। आना होगा तो चमकना होगा। और पहली गेंद का सामना करते हुए छक्के के साथ शुरुआत किशोर नाइक के ऊपर दबाव डालते हुए। ओहो, इस बार और पिच किस्म की गेंद जड़ में डालने की कोशिश की थी, मिड ऑन की दिशा में खेल दिया है, काउ कॉर्नर की दिशा में फील्डर जब तक फील करेंगे, फील्डर सुयश जब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे हमारे गुण लेखक जी बतलाते हुए स्कोर कार्ड पर 31 रन 2 विकेटों के नुकसान पर, तीसरा और प्रगति पर सही करण 11 झारखंड। और फिर से एक बार देखिए अड़े बल्ले से खेलने का प्रयास, और इस बार निशांत कड़वे की विकेट, कैप्टन की विकेट प्राप्त करते हुए किशोर नाइक को मिलती हुई सफलता। डीजे करण ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। बैटर निशांत कड़वे आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर, मैन फ्रॉम
रांजनपाड़ा रोहनजी पाटिल, जिन्होंने पिछले मैच में पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया था, कि वही कारनामा किशोर नाइक के ऊपर किया जाएगा। स्कोर का वो स्कोर कार्ड पर 31 रन 3 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर एक शानदार मैच। फिर से एक बार किशोर नाइक गेंदबाजी करते हुए, इस बार बड़ा स्ट्रोक लगा दिया। आते ही फील्डर है वहां पर देवेश मात्रे फील्डर हमें नजर आए। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 3 विकेटों के नुकसान पर 32 रन। पूरी जिम्मेदारी दीपक बेंद्रे और उनका साथ देंगे बैटर रोहन पाटिल। 4 गेंदें हो चुके, तीसरा और प्रगति पर गेंदबाजी करेंगे फिर से एक बार किशोर नाइक। शानदार गेंदबाजी की, पहले ओवर में जरूर खर्चीले हासिल हुए थे, पर इस बार रोनो को रोकने का प्रयास, इस बार जल में डालने की कोशिश खोद कर खेला है फील्डर वहां पर। फिर से एक बार सुयश गेंद को रोकेंगे, तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए। स्ट्राइक एंड पर बैटर रोहन पाटिल। इस बार पटकी हुई गेंद, शॉट किस्म की गेंद, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा। षटकार डी थैंक यू डीजे। तो आखिरी गेंद पर छक्का लगाकर टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 39 रन 3 विकेटों के नुकसान पर। इसके बाद होने वाला मुकाबला अंकुश पाटिल पुरस्कृत साईरा ट्रांसपोर्ट और उनके अपोजिट टीम अनंत गोंदली फाउंडेशन एनएससी खानाव। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आए, आकाश गोंदली और सुमित पत्रे टॉस के लिए हाफ इनिंग के बाद। इसके बाद होने वाला मुकाबला अंकुश पाटिल पुरस्कृत साईरा ट्रांसपोर्ट, उनके अपोजिट जितेंद्र दादा गोंदली, इनकी टीम अनंत गोंदली फाउंडेशन पुरस्कृत एनएससी खानाव। तीन ओवर की समाप्ति के बाद 39 रन स्कोर कार्ड पर 13 के औसत से बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है टीम। चौथी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज सुजल लड़के गेंदबाजी के लिए आएंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार दीपक बेंद्रे, जिन्होंने छक्के के साथ आगाज किया था वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, समय एक्स्ट्रा हो रहा है। सुजल लड़के गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार, इस बार शॉट किस्म की गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, चकमा देने वाली गेंद डॉट आती हुई। जिंदगी एक रात है जिसमें ना जाने कितने ख्वाब है, जो मिल गया वो अपना है और जो टूट गया वो सपना है। जरूर यहां पर ख्वाब देखा था दीपक ने, पर वो सपना टूटता हुआ। पहली गेंद डॉट आती हुई, कमाल की गेंदबाजी यहां पर सुजल लड़के। अगर देखा जाए तो हशिवरे के मैदान पर इसी गेंदबाज ने शानदार गेंदबाजी की थी, 4 विकेट प्राप्त किए थे एक ओवर में। वही सुजल लड़के गेंदबाजी करेंगे आज इस प्रतियोगिता में तीनवीरा के मैदान पर। इस बार शॉट किस्म की गेंद हवा में खेल दिया, फील्डर है वहां पर, शानदार कैच सुरक्षित हाथों में। सुजल लड़के को मिलती हुई सफलता, चौथी विकेट का पतन, डीजे को मौका। पंचांकडनं कॉल येतोय, अन्यथा तुम्हाला आउट दिला जाईल याची नोंद घ्या। न्यू बैटर मैदान पर करण 11 झारखंड टीम के खिलाड़ी मंथन जौके, मंथन जौके न्यू बैटर मैदान पर। इस खिलाड़ी के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी होगी, अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा तो नावाडी बनना होगा। रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते,
नागेश सिद्ध, रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते। तो यहाँ पर अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है, तो बैटर मंथन जौके और उनका साथ देंगे बैटर रोहन पाटिल। ये दोनों बैटर्स के ऊपर पूरी जिम्मेदारी। 39 रन 4 विकेटों के नुकसान पर स्विट्जरलैंड के पहली गेंद डॉट डालने के बाद दूसरी गेंद पर सफलता हासिल करते हुए झारखंड गांव के कोहिनूर खिलाड़ी, और इस बार आते ही अपने इरादे स्पष्ट किए। गेंद हवा में, ऊंचाई में ज्यादा और लंबाई भी ज्यादा, रजिया फंस गई गुंडों के बीच में, गेंद सीमा पार, षटकार। मौका दिया और पहली गेंद के ऊपर इनिंग का आगाज छक्के के साथ करते हुए इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है रोहित शर्मा, जर्सी नंबर 45 स्कोर कार्ड पर आते हुए 4 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर है। स्विट्जरलैंड की पहली 2 गेंदें काफी शानदार थी और तीसरी गेंद के ऊपर अगर देखा जाए तो झारखंड के वंडर बॉय मंथन जो के बल्लेबाजी के लिए आए और उन्होंने छक्के के साथ आगाज किया है। 45 रन स्कोर कार्ड पर पहली इनिंग की पारी यहां पर शुरू है। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप कुछ अलग करने की कोशिश, ऑफिशियल अंपायर सर हमारे तरफ मुड़ते हुए वाइट करार कर दिया, कदम सर का इशारा वाइट का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 46 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर, जबकि ये चौथा पर है। गेंदबाजी करेंगे फिर से एक बार स्विट्जरलैंड के, पहली 2 गेंदें शानदार डाली थी पर उसके बाद छक्का आने के बाद थोड़ा सा दबाव यहां पर नजर आता है गेंदबाज स्विट्जरलैंड के ऊपर। इस बार शॉर्ट किस्म की गेंद आड़े बल्ले से खेल दिया है, गेंद वहां पर फील्डर अच्छा प्रयास, शानदार फील्डिंग, पर जरूर अपने रनों को रोकने का प्रयास किया, कामयाब फील्डिंग वहां पर फील्डर देवेश मात्रे। एक बार जोरदार डाले देवेश के लिए, क्या फील्डिंग की है, अफलातुल फील्डिंग, जिस तरह से लग रहा है रिले में दौड़ रहे ओलंपिक में, और उसी तरह से दौड़ लगाते हुए उस गेंद को रोक लिया, अपने टीम के लिए 2 रन बचा लिए। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 48 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर स्विट्जरलैंड के फिर से एक बार अपने छोर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार। इस बार बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा, और इस बार जीवन दान देते हुए मंथन जौके जैसे बल्लेबाज को इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर शुभम कानमोरे सर बतलाते हुए 49 रन 4 विकेटों के नुकसान पर। आने वाली चौथी ओवर की आखिरी 1 गेंद शेष बाकी है। क्या फिर से एक बार रोहन पाटिल जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, आज रांजनपाड़ा टीम के ये भी एक हित चिंतक खिलाड़ी है, एक अच्छे खिलाड़ी है, पर क्या बड़े स्ट्रोक लगाकर करन 11 झारखंड टीम के लिए योगदान देंगे। और इस बार देखिए गेंद स्लॉट में वकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे करन डीजे वाला। लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम, आपका टाइम एक्स्ट्रा गया, इसके लिए आपको एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लेना होगा, क्योंकि क्रिकेट में चुकीला माफी नहीं, और अपने ज्यादा टाइम समय लेने की वजह से आपको यहां पर पेनलाइज किया गया। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। आखिरी गेंद पर छक्का लगाकर रोहन पाटिल ने बता दिया है कि मैं भी अभी, टाइगर अभी जिंदा है, और छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 55 रन 4 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर की जिम्मेदारी 5वां ओवर लेकर रोहन गेंदबाजी के लिए आते हुए, स्ट्राइक पर बल्लेबाज झारखंड का वंडर बॉय मंथन जौके के ऊपर पूरी जिम्मेदारी। आज सुनील जी कदम अगर देखा जाए तो उन्होंने उनके ऊपर विश्वास रखा था। रोहन वाक मारे गेंदबाजी के लिए, और कॉमेंट्री बॉक्स को मान वंदना अलेरी आली, आता तुझी बारी आली, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर, मस्तक पे दस्तक, करल खुश डीजे। थैंक यू डीजे मास्टर। क्यों इस खिलाड़ी को
झारखंड का वंडर बॉय कहा जाता है। जब जब मौके मिले तब तब उन्होंने अपना कारनामा करके दिखलाया है। छक्के के साथ आगाज करते हुए फिर से एक बार देखिए, मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है, गेंद बाउंड्री लाइन के पार, लगातार का दूसरा षटकार। के बाद 67 67 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। यहां पर गेंदबाज रोहन वाघमारे को टेंशन में डाल दिया है, करे तो क्या करे, दुविधा में डालते हुए, क्योंकि बड़े स्ट्रोक लगाए मंथन जौके ने और आज अपने टीम के लिए 5 गेंदों में 21 रनों का योगदान दिया है। मैंने पहले ही कहा था सुनील जी कदम इनके माध्यम से करण 11 झारखंड टीम्स जो स्पॉन्सर की है और मंथन चौके के ऊपर विश्वास रखा, उन्हें इनायत नंबर 5 पर बल्लेबाजी के लिए 6 पर बल्लेबाजी के लिए भेजा और उन्होंने अपना अस्तित्व दिखलाया है। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 67 रन स्कोर कार्ड पर। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के, क्या फिर से एक बार छक्कों की हैट्रिक होगी? बैटर मंथन जौके, ओहो, दिल मेरा धड़के, नाम है मंथन जौके, आज इस मैदान पर रनों की बौछार करते हुए गेंद कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। थैंक अंकुश पाटील पुरस्कृत साईरा ट्रान्सपोर्टर्स संघाचे कर्णधार सुमेध पत्रे, त्यांच्या विरोधात अनंत गोंधली फाउंडेशन NSC खानाव, कप्तान आकाश गोंधली टॉस साठी या लगेच। 71 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर फिर से एक बार मिस टाइमिंग, पॉइंट इधर में खेल दिया फील्डर है, वहां पर कोई गलती की गुंजाइश नहीं। पर आज झारखंड के वंडर बॉय मंथन जौके ने शानदार बल्लेबाजी करते हुए दिखलाया, कमाल की बल्लेबाजी, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, करण का दिल टूटता हुआ, ठोको डीजे। इस बार बीस टाइमिंग थ्रो, खुद के फॉलो थ्रो में कैच लेने का प्रयास, रोहन वाघमारे, और इस बार शानदार कैच, लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हुए, कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा करण किधर चला डीजे। मैदान पर निशांत पाटिल, मैन फ्रॉम केतकीचा मला, आज इस मैदान पर उन्हें मिला है मौका, क्या इस गेंद के ऊपर आखिरी गेंद स्कोर कार्ड पर से 71 रन 6 विकेटों के नुकसान पर इस इनिंग की आखिरी गेंद का सामना करेंगे ऑन हैट्रिक, क्या गेंदबाज रोहन वाघमारे हैट्रिक लगाने में कामयाब होंगे? जबकि यहां पर निशांत पाटिल, और इस बार निशांत पाटिल आए हमारे कमेंट्री बॉक्स में, खानाव के निशांत पाटिल, और आज इस मैदान पर केतकीचा मला के निशांत पाटिल ऑन द फायर, आखिरी गेंद पर आया है शानदार छक्का, मुग्या पाटील पुरस्कृत साईरा ट्रान्सपोर्ट संघाचे कर्णधार, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय अनंत गोंधली फाउंडेशन NSC खानाव, दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे। टॉस केला जाईल।
टॉस केला जातोय, आपण पाहतोय अंकुश पाटील पुरस्कृत साईरा ट्रान्सपोर्ट आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत अनंत गोंधली फाउंडेशन NEC खानाव संघ. दोन्ही संघ पहिले सामने जिंकले. सन्माननीय आदरणीय योगीजी पाटील सरांना विनंती करेन की आपण टॉस करून घेऊयात. NEC खानावचा कॉल असेल. हेड इज कॉल and absolutely 10 is on. साईरा ट्रान्सपोर्ट ऑन द टॉस. सुमित कॉंग्रॅच्युलेशन, नाणेफेकीचा कौल जिंकला. काय डिसिजन असेल? मी क्षेत्ररक्षण करू. पहिल्या बॅच मध्ये तुम्ही थोडीशी चुकी केली होती, पण तरी तुम्ही तो हरता सामना जिंकलात. पण आता मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण का तुम्ही सुद्धा मोठ्या धावा मारल्या होत्या. NEC खानाव संघाने सुद्धा मोठी धावसंख्या उभारली होती. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या आम्ही नक्की सुधारू आणि आता समोरच्या संघाला कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. थँक्यू सो मच गुट्या. आपण टॉस हारलात, आपल्याला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 65+ करू. थँक्यू. न्यू सेंटर पॉइंट्स इज अंकुश पाटील पुरस्कृत साईरा ट्रान्सपोर्ट ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अनंत गोंदी फाउंडेशन NEC खानाव संघाला. नंतर या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत, कुठेही जाऊ नका. तो जरूर आखिरी गेंद पर छक्का लगाने के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है, स्कोर कार्ड पर अगर देखा जाए पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 77 रन बनाए और 78 रनों का टारगेट सेट किया है. शानदार बल्लेबाजी, तोडफोड बल्लेबाजी करण 11 झारखंड टीम ने की. क्या टीट फॉर टैट, जशास तसे प्रत्युत्तर यहां पर दिया जाएगा? ये सुनने के लिए दूसरे सत्र के लिए मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा खारे पाट का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त कपिल जी ठाकुर, इनके पास. धन्यवाद. धन्यवाद भाईजान. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टार्गेट असणार आहे ते लक्ष्मी रिसॉर्ट लोणेरे संघाच्या समोर 78 धावांचं टार्गेट. लास्ट 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या आणि त्यामुळेच 78 धावांची मजल मारू शकलेला आहे तो अर्थातच करण 11 झारखंड. या दोन संघांमधून जो संघ विजय होईल यांना सुपर 12चं तिकीट मिळू शकतं. आणि अशा वेळेला गणेश स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल भिरकावायचा होता. बॅटच्या स्पष्ट कडेला स्पर्श होऊन विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय आणि गणेश पहिल्याच चेंडूवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इट्स गॉन बॅक टू द डगआउट. की तो ज्या पद्धतीने आपल्या गावच्या संघाकडून मोठी फलंदाजी करतो किंवा मोठे स्ट्रोक खेळतो तशाच पद्धतीची अपेक्षा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये होती. आणि अशा वेळेला बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होऊन विकेट किपरने कोणतीही चुकी केलेली नाहीये. निशू कडवे किंवा निशांत कडवे जो ज्या संघामध्ये असतो त्या संघाचं सोनं करण्याचा तो प्रयत्न करत असतो. नेहमी ज्या संघाचा तो कॅप्टन असतो त्या संघाला तो अगदी नॉकआउट्स पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा वेळेला मॅन फ्रॉम थर्ड देवेश म्हात्रे मागील सामन्यामध्ये किंवा आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ त्याने केला होता. आकाश गोंधळी गुड्ड्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. निशांत कडवे पुन्हा एकदा देवेशच्या विरोधामध्ये. देवेश आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. निशांतकडे गती आहे, निशांतकडे विविधता आहे, निशांतकडे वेगवेगळ्या टप्प्यांवर टाकणारी गोलंदाजी आहे. निशांतकडे कधी कधी स्लोवर वन चेंडू सुद्धा पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला शरीरापासून दूर ठेवलेला बॉल पाहायला मिळाला. पहिले 2 डॉट बॉल.
ऑफ कटर बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा देवेशच्या बॅटमधून. हा वाईड यॉर्कर जबरदस्त जो यॉर्कर थोडे अंशी का होईना आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते आणि त्या अनुषंगाने रोशनला प्रश्न विचारला देवेशने की हा वाईड बॉल नाहीये का असेल का तर रोशनने सांगितलं नाही तू थोडासा बाहेर होतास आणि हे सुद्धा सांगणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळेला 4 मध्ये 6 आल्यात त्यामध्ये 1 विकेट आणि अशा वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सिद्धूच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु सिद्धू मैदानामध्ये आहे बॉल सुद्धा मैदानामध्ये आहे त्याने पकडलाय जबरदस्त झेल आणि देवेश म्हात्रेचा संपतोय खेळ. जे मास्टर बघा क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. तुम्ही प्रयत्न करत राहायला पाहिजे कारण थॉमस अल्वा एडिसनने ज्या वेळेला बल्बचा शोध लावला आणि त्या वेळेला त्याने 99 प्रयत्न केले आणि 100व्या प्रयत्नाला त्याचा तो बल्बचा प्रयत्न तो यशस्वी झाला आणि त्यावेळेला त्याला विचारलं की तुम्ही तर 99 वेळा चुकीचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळेला त्यांनी सांगितलं की त्या 99 प्रयत्नांमुळेच हा माझा 100वा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. तुम्हाला तुमच्या होणाऱ्या चुकांमधून शिकावं लागेल. एक चूक रिपीट व्हायला नाही पाहिजे आणि अशा वेळेला ती चूक करत नाहीये. निशानने मागील चेंडू जो षटकारासाठी गेला होता तो स्टंपमध्ये टाकला होता आणि त्यामुळे तो 6 धावांसाठी गेला होता. न्यू बॅटर मैदानामध्ये इन होतोय जयेश सुरेकर. पाहूयात या खेळाडूकडे आणि तो खेळाडू खेळत असताना बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श होते. मोठी विकेट लगातारची दुसरी विकेट. निशांत कडवे आणि गोलंदाजी करणारा संघ करण 11 झारखंड संघाला पाहायला मिळते. बॉलचा रोशनच्या बॅटचा आणि निशू कडवे याला बॉल सापडलेला नाहीये. पण इट्स ओके. जबरदस्त गोलंदाजी मागील 7 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक मोठा स्ट्रोक 3 विकेट्स आणि त्यानंतर सर्वच्या सर्व डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा निश्चितपणे पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे.
निशू कडवे बिहाइंड द विकेट आहे. निशांत पाटील मॅन फ्रॉम बापदेव केतकीचा मळा वाईड यॉर्कर टाकतोय आणि फलंदाजांना बुचकाळ्यात टाकण्यास प्रवृत्त करत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 78 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे या 78 धावा बनवायच्या असतील तर मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला डीप मिड विकेटमध्ये खेळलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षकाने जबरदस्त पद्धतीने अडवलाय. कधी कधी तुमच्या संघाची कामगिरी चांगली होत असेल किंवा काम चांगलं होतंय आणि अशा वेळेला सर्व क्षेत्ररक्षक साथ सुद्धा गोलंदाजाला देताना पाहायला मिळतात आणि तसंच काहीतरी चिन्ह आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला किशोरने. क्षेत्ररक्षक बबलू चेंडूच्या खाली आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला सिद्धूच्या हातामध्ये झेल जातोय. फलंदाज किशोर नाईक इज गॉन. संघाची आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल मिळालेला आहे. वाईड इस्ट लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन मध्ये आल्या आल्या फलंदाजाने मारलेला मोठा फटका त्याच्या वैयक्तिक खेळीचा आरंभ आणि त्याने अगदी त्या वाहत्या नदीमध्ये हात धुण्याचा जो मोह त्याला होता तो त्याला आवरला नाहीये, चौकार आलाय. आणि अशा वेळेला स्टंप टू स्टंप यॉर्कर बिलकुल जड में डाली थी इस गेंद को. आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे निशांत पाटील याच्याकडून आणि ती त्याने करून दाखवले. बघा निशू कडवे करून त्याची तारीफ सुद्धा केली जाते, शाबासकी सुद्धा दिली जाते आणि अशा खेळाडूंना शाबासकी देणं सुद्धा फार गरजेचं आहे. कधी कधी यंग टॅलेंट मैदानामध्ये येतं, यंग टॅलेंटला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे आणि ते प्रोत्साहन निशू कडवेच्या माध्यमातून दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 10 धावा, 4 विकेट्स, 11 धावा, सॉरी 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 4 विकेट्स. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 3 विकेट्स आहेत ना, त्यामुळेच लक्ष्मी रिसॉर्ट या टीमचं कंबरडच त्या ओव्हरमध्ये मोडून काढलेलं आहे. आणि रोशन आणि भागेश हे मैदानामध्ये आहेत. आत्तापासून त्यांना सुरुवात करावी लागेल. ठीक आहे, मागील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या विकेट्स पडल्या त्यामुळे आमच्यावर प्रेशर होतं, हेच काहीतरी त्यांची बातचीत होती. पण आता तुम्ही जास्त काळ या विकेटवर वेट करू शकणार नाही आहात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय. आहा, पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाने मॅन फ्रॉम मांडवा जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळाले. मागील मॅच मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा कारनामा त्याने केला होता आणि आता सुद्धा केलाय. म्हणजे सांगतोय मागच्या मॅच मध्ये चिपकली नव्हती, मी पकडली होती आणि याही मॅच मध्ये मी पकडले. फलंदाज बाद. रितेश जाधव मैदानामध्ये येतोय. रितेश जाधव याचा वादळी खेळ आपण पाहिलेला आहे. मॅन फ्रॉम गोंधळपाडा गावामधून येत असताना आपल्या गावच्या संघाला लीड करताना सुद्धा तो पाहायला मिळालेला आहे. ओपनिंग बॅटर म्हणून बऱ्याच वेळेला त्यांनी चांगली फलंदाजी करून दाखवलेली आहे आणि संघ अडचणीमध्ये आहे. निशू कडवे काय घातक गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट, जमिनीला अगदी चुंबन घेत लोटांगण घालत चेंडू वाईडिश लॉंग ऑन पर्यंत गेला. अगदी ऋषभ गोंधळी चेंडू खाली गेलाय. इथे मात्र 1 धाव मिळाली जाते.
भागेश चौलकर या खेळाडूकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे, कारण हा खेळाडू सुद्धा चमकदार कामगिरी करू शकतो. पाहूयात यावेळचा बॉल पहा, लो फुल टॉस जखडून ठेवलाय, बांधून ठेवलंय अगदी दोरीने किंवा साखळ दंडाने सुद्धा आपण म्हणूयात. काय जबरदस्ती खेचाखेची करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होतोय, परंतु ऑन साईडचा बॉल कधी कधी ज्या वेळेला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळतो कधी कधी, आणि अशा वेळेला बॉलला अगदी बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. सो एक मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या सध्याची परिस्थिती जर पाहिली तर 13 धावा 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ आपल्याला पाहायला मिळतं. 14 धावा. फुलटॉस बॉल हा सोडणार नाहीये भागेश चौलकर आणि त्याला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. यू सो मच डीजे मास्टर. मैदानाच्या चहूबाजूला जर तुम्ही काही स्पॉटवर ऑब्झर्वेशन केलेत तर रसिक प्रेक्षकांची बरीचशी गर्दी पाहायला मिळते. काही दर्दी रसिकांना अगदी डोंगराच्या सावलीचा आडोसा घेऊन पाहायला मिळतात. अगदी हे रसिक प्रेक्षक ऊन लागला तरी चालेल, कितीही वेळ गेला तरी चालेल, परंतु या स्पर्धेसाठी आम्ही सर्व खेळाडूंना सहकार्य करण्यासाठी येणार. आणि अशा वेळेला गोलंदाजावर एक फटका पडलाय काय, त्यानंतर त्याच्यावर प्रेशर आलंय काय, असंच काहीतरी पाहायला मिळालंय. आणि इथे मात्र निशू कडवे षटकार खर्च केल्यानंतर वाईड बॉल सुद्धा खर्च करताना पाहायला मिळतोय. 21 धावसंख्या स्कोर कार्डवर. शफल होऊन जागा बनवून चेंडूला त्याची जागा दाखवलेली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे भागेश ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. जण एक मोबाईलचा आसरा घेतोय, एक अगदी बघा आरामात पद्धतीने पाय कसा ठेवलाय, पोझिशन बघा. हा येस, दमदार आमदार अलिबाग बिग बॅश मध्ये अशा सुद्धा प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. याची गुप्तगू चाललेली आहे कदाचित त्याच्या गर्लफ्रेंड सोबत. मुझे वक्त नहीं देते हो आप इसलिए. आणि अशासाठीच हा अगदी डोंगराच्या कड्या कपारांमध्ये लपून या सामन्यांचा सुद्धा आस्वाद घेतोय. आणि खरोखरच बघा tenniscricket.in आणि त्यांचं कॅमेरा वर्क हे बघा, दोघं जण अगदी हसत हसत या सामन्यांचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. जी जागा निवडलेली आहे ती योग्य आहे, तिथे जास्त आवाज येत नसावा कदाचित. मॅचचा व्ह्यू खूप चांगला आहे. गोलंदाजी मार्कवर सिद्धू पाटील मॅन फ्रॉम परूरपाडा ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच लेग कटर टाकलाय, शफल झाले होते परंतु खूप जास्त बाहेर आहे, मर्यादा सुद्धा तोडल्या या चेंडूने. आणि अशा वेळेला पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 28. जिंकण्यासाठी 12 बॉल 50 ची आवश्यकता. मिस टायमिंग स्ट्रोक या वेळेला रितेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा होईल. जर 12 मध्ये 50 धावा पार करायच्या असतील तर भागेश चौलकरला चांगली इनिंग खेळावी लागेल. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु सिद्धू पाटील तितकाच चतुर, चालाक आणि तरबेज गोलंदाज आहे. तो ओळखतो आणि त्यानंतर आपल्या चेंडूची टाकणी किंवा चेंडूला पिच करताना पाहायला मिळतो. आणि अशा वेळेला सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने एका हाताने चेंडूला अडवलंय, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आलेली आहे. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला ज्या वेळेला मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे त्यावेळेला सिंगल घेतल्या जातात, त्यामुळे मोठे स्ट्रोक आता प्रति चेंडू येणं फार गरजेचं असणार आहे. आता इक्वेशन समोर आहे. 9 बॉल 47 धावांची आवश्यकता. बॉल जागा बनवून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलाय, एक टप्पा ओढून सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा गेलाय. चौकार, 4 धावा.
षटकार, घुटना टेक, तमाशा देख, अशा पद्धतीने हा बॉल लांब 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 खूप लांब षटकार. हो, 7 बॉल 37 धावसंख्येची आवश्यकता. अजून एखादा मोठा स्ट्रोक. कधी कधी अपेक्षा आपण वाढवत जातो ना, आणि ती अपेक्षा अजून असेल. पुढे सरसावून फुल टॉस बॉलला फुल टॉस वसूल केलेला आहे डीप मिड विकेटच्या बाहेर. मी ही विनंती करेन, करण 11 झारखंड संघाचा संघनायक निशांत कडवे तुम्हाला. भागेश चौलकर आणि त्याचा वादळी खेळ. 9 बॉल 32 धावांची जबरदस्त इनिंग. मी त्याला मागील मॅच मध्ये म्हणालो होतो की तुला बॅटिंग का दिली नाही, तर कदाचित टीमचा डिसिजन असावा आणि त्या मॅच मध्ये बॅटिंग मिळाली नाही, त्याचा राग या मॅच मध्ये काढतोय. कदाचित आदित्य गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम झारखंड, आपल्याच गावातील संघ आणि आपल्याच गावातील संघाला वाचवण्याची जबाबदारी याच्यावर आलेली आहे. त्याला 31 धावा वाचवायच्या आहेत. सो डेफिनेटली 1 ते 2 डॉट बॉल टाकले तर काम बनू शकतं. पण ज्या वेळेला भागेश चौलकर स्ट्राईक एंडला येईल त्यावेळेला मात्र आव्हानं ही फार कठीण आणि मोठी असणार आहेत. कारण भागेश चौलकरने आज जबरदस्त खेळ मैदानामध्ये प्रेक्षकांना दाखवलेला आहे. स्ट्राईक एंडला रितेश जाधव आहे, तो सुद्धा ते करू शकतो, परंतु मागील काही चेंडूंमध्ये त्याच्याकडून फक्त सिंगल 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 पाहायला मिळालेली आहे. आदित्य गोलंदाजी मार्कवर कदाचित या मॅच मध्ये चमकदार कामगिरी तोही करू शकतो. पाहूयात. ऍक्शन सुंदर आहे. बॅक टू द बॉलर खेळला होता, स्वतःच्या बॉलर झोन मध्ये चेंडूला पकडायचं होतं आणि अशा वेळेला कॅच ड्रॉप झाली आणि एक धाव घेतली गेली आणि जे हवं होतं लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाला ते मिळालंय किंवा होताना सुद्धा पाहायला मिळते. भागेश चौलकर स्ट्राईक एंडला आलेला आहे, तो मोठे फटके मारू शकतो, स्वतःवर त्याचा विश्वास खूप चांगला आहे आणि अशा वेळेला आदित्य त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फुल टॉस बॉल हा नो आहे आणि तो सुद्धा क्षेत्ररक्षकाने अडवलाय. दुसरी धाव का घेतली नाही हा मोठा प्रश्न आहे. रितेश जाधव रनआउट स्वरूपात बाद जरूर होईल. स्ट्राईक एंडला भागेश जाईल, परंतु हा मोठा स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे, गरजेचं होतं. हा जर आला असता तर फार मजा आली असती शुभम, कारण एक संधी होती आणि खरोखरच डीजे करणला सुद्धा टेन्शन आलं असतं, कारण त्याच्याच नावाने त्याच्या वडिलांनी संघ स्पॉन्सर्ड केलेला आहे आणि अशा वेळेला आपलं नाव खराब होऊ नये हीच एक छोटी अपेक्षा सुद्धा त्याची होती. बट इट्स ओके, होत राहतं कधी कधी. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय रोहन वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी. पण जितके सर्वच्या सर्व चेंडू जर भागेश खेळला. फ्री हिटचा बॉल पाहूयात पहिला. भागेश चौलकर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हात, जबरदस्त षटकार. आणि अशा वेळेला धावसंख्या आपतक 56 पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 4 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फुल टॉस बॉल. आहा, पण खेळ आवडला असेल. 11 चेंडूंमध्ये 39 धावांची जी जबरदस्त खेळी करून लक्ष्मी रिसॉर्ट संघाला या मॅच मध्ये ठेवलं होतं. एकदा जोरदार टाळ्या भागेश चौलकर साठी सुद्धा झाल्याच पाहिजेत. फलंदाज बाद.
तोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दीपक बेंद्रेने एफर्ट सुद्धा लावले होते. 2 मध्ये 21 ची आवश्यकता. सामना अगदी एकतर्फी मुकाबल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण 11 झारखंड संघ त्यांना सुपर 12चं तिकीट ऑलमोस्ट मिळालंय असं आपण म्हणूयात, कारण जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. रोहन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूयात तो या चेंडूवर, उरलेल्या चेंडूंवर तू काय स्वतःच्या प्रतिक्रिया देणार आहे गोलंदाजाला. आदित्य पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, आणि या वेळेला क्षेत्ररक्षक जास्त एफर्ट लावणार नाहीये. चेंडूने घेतले पुन्हा एकदा वळण, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि या एका धावेच्या मदतीने शेवटचा बॉल बाकी असताना 58 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि त्या शेवटच्या बॉलवर काय घडणार. आदित्यला एक संधी दिली होती की गोलंदाजी करावी त्याने, कारण कधी कधी मॅचमध्ये एखादा गोलंदाज इंजर्ड सुद्धा होतो किंवा गोलंदाजी करायला लागू शकते, आणि अशा वेळेला त्याला ती संधी दिली. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. लो फुल टॉस बॉल एका धावेसाठी सुद्धा जाणार नाहीये आणि हा सामना जिंकलाय करण 11 झारखंड संघाने. सुनील कदम यांनी स्पॉन्सर्ड केलेला हा संघ या वेळेला लगातार 2 मुकाबले